नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता मस्त असा पालक डोसा बनवणार आहे. त्यासाठी आपण जे साहित्य घेतले, इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 2 चमचे असं तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, त्यानंतर एक पालक जुडी आहे. तर असं बघा पानं घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे रवा आहे हा टाकून घ्यायचा आहे. मी दोनदा अर्ध वाटणार आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ आणि दही. आता हे सर्व एकदा आपण मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया. यामध्ये मी पाणी लागलं तर टाकणार आहे. आता बघा हे मिक्सरला मी फिरवून घेतले. तर यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं होतं, कारण खूप सुक्कं होतं, त्यामुळे पाणी टाकून नंतर वाटलेलं आहे. आता हे छान वाटून झालेलं आहे. आता हे बघा सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं आहे. यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे भांडं विसळून घ्यायचे. त्यानंतर ही पालकची जुडी आहे, पानं हे त्याच मिक्सरच्या वाटक्यामध्ये मी बारीक वाटून घ्यायचे. यामध्येही आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागलं तर मी टाकणार आहे. बघा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घेतले. आता हे जे पालकाचं जे मिश्रण आहे हे सुद्धा आपण रवा दहीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता हे 10 मिनटं मी बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. आता चटणीसाठी इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे. तर बघा आणि त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण यामध्ये ही कोथिंबीर घेतले. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया एकदा. तर बघा हे फिरवून घेतले. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि त्यामध्ये आपण हे डाळवं टाकायचं, नाही तर मग हे बघा भाजलेले चणे असतात ना, त्याचा हा भुक्का आहे वाटलेला, तो मी 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही चणे टाकलेत तरी पण चालेल. आणि ही चटणी बघा खूप छान अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेते, कारण मी मीठ विसरते. थोडंच टाकायचं आहे, नाही तर ही नारळाच्या चटणीमध्ये ना खारट होते चटणी. आता हे आपण सर्व मिक्स करून घेतले. आता यासाठी आपण एक फोडणी देऊया. त्यानंतर इथे बघा एक लहान टोप आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतले. 1-2 चमच्यासारखं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची तेल गरम झाल्यावर. एक सुकी मिरची, कढीपत्ता आणि अशी मस्त बघा ही फोडणी आपली तयार झालेली आहे. आता चटणीवरती आपण फोडणी टाकून घेतली आहे. त्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली ही चटणी पण छान आता तयार झाले बघा. आता हे जे मिश्रण आहे आपण 10 मिनटं झाकून ठेवलेलं, आता परत एकदा बघा मिक्स करून घेते, कारण रवा इथं फुललेला असतो. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा सोडा टाकायचा आहे. जो आपण भज्या वगैरे काढतो तो सोडा टाकला आहे मी. 1 चिमूटभर टाकलेला आहे, जास्त नाही टाकलेला. सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा असं थोडंसं पातळ केलेलं आहे मिश्रण मी. आता आपण डोसे तयार करूया. गॅस चालू केलेला आहे आणि मी इथे डोसा तवा ठेवला आहे. छान असा गरम होऊ द्यायचा आहे. त्यानंतर यावरती थोडं पाणी टाकायचं, म्हणजे तवा थोडासा थंड होईल. पुसून घ्यायचं आहे. थोडंसं आपण तेल पण थोडं लावून घेऊया आणि नंतर मग असं हे जे मिश्रण आहे डोस्याचं ते टाकून घ्यायचं. हळूवार हाताने पसरवायचं आहे. मी गॅस बंद केलेला आहे हे पण सांगते तुम्हाला. आणि आता गॅस चालू केला आहे. छान असा एका बाजूने आपण चांगला भाजून घ्यायचा हा डोसा. वरनं थोडंसं तेल सोडले, अगदी मस्त बनतो.
तर तुम्ही पण नक्की बनवून बघा हा पालक डोसा. अगदी 10 ते 20 मिनिटामध्ये आपला हा तयार होतो. तर पाहू शकता मस्त असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. तर परत एक मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते. अशा पद्धतीने बघा, हळूवार हाताने आपल्याला पसरवायचं, जोरात नका पसरवू. आणि ना गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग थोडा बारीक करायचा, नाहीतर मग ते मिश्रण असं चिकटतं. फक्त 10 मिनटात हा आपला डोसा होतो. 10 ते 15 मिनटं लागतात. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल आणि पहिल्यांदाच चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बघा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे. तर चला मैत्रिणींनो, या तुम्ही पण खायला. परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.